सह्याद्री शिक्षणशास्त्र वागळवाडी येथे मी प्रथम वर्ष B.Ed शिकत असताना मी पूजा अण्णासाहेब नागनीर आज तुम्हाला इयत्ता 6वी मधून बल आणि बलाचे प्रकार हा घटक शिकवणार आहे। त्याच्यासाठी घटक बल आणि बलाचे प्रकार। चला तर मग बघूयात आपण इयत्ता 6वी मधून बल आणि बलाचे प्रकार। तुम्हाला माहिती बल म्हणजे काय? बल म्हणजे काय? तर आपण एखादी गोष्ट उचलण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी पडलेली वस्तू तशीच पडून राहते। जर तुम्ही त्या वस्तूला काही धक्का देत नाही किंवा हात लावत नाही ते तशीच राहते। कशामुळे राहते? तर जोपर्यंत तुम्ही त्याला एक्सटर्नल फोर्स म्हणजेच काय तुम्ही त्याला बल देत नाही। सजीवासाठी जगण्यासाठी किंवा अस्तित्वासाठी शक्ती लागते। त्या शक्तीसाठी आपल्याला बलची गरज असते। बल म्हणजेच काय? तर बल म्हणजे की प्रत्येक आपण दैनंदिन जीवनात बलाचा सतत वापर करत असतो। जसं की मी तुम्हाला सांगितले की बेंचवरचे पुस्तक ते उचलणे म्हणजे पण काय झालं? तुमचे बल झालं। किंवा ती वस्तू ढकल तू टेबल ढकल, मी तुम्हाला सांगितलं की टेबल ढकल, पण तुम्ही ती वस्तू स्थिर असते, तुम्ही ढकलल्यावरती ती वस्तू काय होती? त्याची स्थिती बदलते, त्यालाच काय म्हणणार तुम्ही? बल। ढकलणे, हलवणे किंवा एखादी वस्तू उचलणे ह्यालाच काय म्हणतो आपण? बल। बलाचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये आपण बघतोच की आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा बल महत्त्वाचंच आहे, कारण बलाशिवाय आपण खेळण्यापासून ते प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बलच लागते। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण बलाचा वापर करत असतो। उदाहरणार्थ बॉलवरती किक मारल्याशिवाय तुम्ही बॉल पुढे ढकलू शकाल का? जाईल का नेटमध्ये बॉल? नाहीच ना। त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला? कशाची गरज लागेल? तर बलाचीच गरज लागेल। अशाच बलाचा आपण आज वेगवेगळ्या बलांचे प्रकार बघणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रकार आहे आता आपण बल बघितलं, बलाचे प्रकार बघणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रकार आहे गुरुत्वाकर्षण बल। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती गुरुत्वाकर्षण, सगळ्यांनीच ऐकलंय गुरुत्वाकर्षण। आपण नुसतंच म्हणतो गुरुत्वाकर्षण। पण तुम्हाला माहिती का गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? किंवा कोणी त्याचा शोध लावला? आयझॅक न्यूटनने 17व्या शतकात त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला। त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय केलं की आपण काय करतो फक्त की बघायचं म्हणून बघतो, पण त्यांनी काय केलं? बारकाईने बघितली। त्यांनी काय केलं की पडलेली आपण वर फेकलेली वस्तू वर न जाता ती काय जाते? खाली पडते। ह्याच गोष्टीचा त्यांनी काय केला? विचार केला की वर फेकलेला बॉल थोड्या वेळाने काय होतो? खालीच का पडतो? किंवा झाडाच्या वरती सफरचंद खालीच का पडते? ह्याच्यावरून त्यांनी काय केलं की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला। गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे वेगळं काहीच नाही। गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय? तर पृथ्वी आपल्याकडे एक आकर्षित करते, प्रत्येक वस्तू काय करते? आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते। त्या शक्तीला आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण शक्ती। गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण बल त्यालाच काय म्हणतो आपण? F ने डिनोट करतो। F म्हणजेच काय? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ masses m1 m2 and inversely proportional to square of distance between them। आपण लहानपणापासून हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ बघितलेलाच आहे। जी म्हणजेच काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। त्याची व्हॅल्यू किती असते? 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी। हे काय झालं? त्याचं युनिट झालं। समजलं सगळ्यांना? पहिला बल कोणता आहे? तो गुरुत्वाकर्षण बल। गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? तर पृथ्वी आपल्याकडे खेचून घ्यायचे। आकर्षण बल म्हणजेच काय? पडलीवर गेलेली वस्तू काय होते? खालीच का पडते? हा झाला तुमचा पहिला प्रकार। त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत यांत्रिक बल। यांत्रिक बल म्हणजे काय रे? यांत्रिक म्हणजेच काय? यंत्रमार्फत आपण वेगवेगळे बल बघतोय, पण यंत्रमार्फत झालेले बल म्हणजेच काय? यांत्रिक बल। आपण वेगवेगळे दररोजच्या जीवनात यंत्र वापरत असतो, जसे की कुटण्यासाठी मिक्सर वापरतो, गाडी वापरतो, मोबाईल वापरतो। हे काय झाले? वेगवेगळे यंत्र झाले। आणि ह्या यंत्रांचा वापर करून आपण वेगवेगळी आपली दैनंदिन जीवनातली कामं करत असतो। जसे की कपडे धुण्यासाठी स्नायू बलाचा वापर करत होतो आधी, आता कशाचा करतो? वॉशिंग मशीन। मग तिथे कशाचा बल झाला? यांत्रिक बलाचा वापर झाला। त्यालाच आपण काय म्हणणार? यांत्रिक बल म्हणजेच काय? यांत्रिक बल म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूची गती, स्थिती आणि आकार कशाच्या साहाय्याने? तर यंत्राच्या साहाय्याने बदलणे त्यालाच काय म्हणणार तुम्ही? यांत्रिक बल। त्यालाच काय म्हणणार तुम्ही? यांत्रिक बल। यांत्रिक बलाचे दोन प्रकार आहेत।
अस्पर्श म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा येतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जेव्हा स्पर्श होतो तेव्हा कोणता होतो फ्रिक्शन फोर्स म्हणजेच काय एकमेकांवरती दोन वस्तू घासल्या की कोणता फोर्स होतो फ्रिक्शन फोर्स होतो त्यालाच म्हणतो आपण घर्षण बल फ्रिक्शन. आणि जेव्हा दोन आता पृथ्वी आणि आपल्यामध्ये अंतर आहे तरी पण आपण गुरुत्वाकर्षण आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का पृथ्वीत आणि आपल्यामध्ये नाही ना तरी पण गुरुत्वाकर्षण त्यालाच काय म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ह्याच्यात यांत्रिकी बलाचे दोन प्रकार आहेत कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा येतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इथं मी थोडे तुम्हाला उदाहरणं दिलेत यांत्रिक बलाची. त्याच्यामध्ये बघा गाडीचा वापर करतो आपण मिक्सरचा वापर करतो मोबाईलचा वापर करतो परत त्याच्यामध्ये वेगवेगळे यंत्रांचा वापर करतो. यंत्रांचा वापर करून लावलेले बल म्हणजेच काय झालं त्यांचं यांत्रिक बल. कळालं का तुम्हाला यांत्रिक बल म्हणजे काय तर आपण बल लावण्यासाठी कशाचा वापर करणार यंत्रांचा वापर करणार त्यालाच काय म्हणणार आपण यांत्रिक बल. चला तर मग बघूया पुढचा बल चुंबकीय बल. तुम्ही सगळ्यांनी चुंबक बघितलंय ना काय असतं चुंबक म्हणजे काय माहिती आकर्षण. आता तुम्हाला मी सांगितलं की एक चुंबक घ्या आणि तो तुम्ही टेबलवरती ठेवा आणि त्या टेबलवरती काय ठेवल्यानंतर तुम्हाला सांगितलं की एक खिळा ठेवा त्याच्याजवळ तर काय होईल रे खिळा जाऊन चिटकेल चुंबकाला. कशामुळे चिटकेल काय होईल तिथं त्याच्यामध्ये काय होईल तर चुंबकीय आकर्षण होईल. त्यामुळे ती काय वस्तू काय करेल तिथं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. त्या चुंबकावरती साऊथ पोल आणि दुसरा असतो तो नॉर्थ पोल. त्यामुळे काय होतं तर चुंबकीय आकर्षण निर्माण होतं आणि त्यामुळे आपण खिळा लोखंड काय करतं चुंबकाला जाऊन चिटकतं. त्यालाच बलाला काय म्हणणार आपण चुंबकीय बल. त्यालाच काय म्हणणार तुम्ही चुंबकीय बल. समजलं का तुम्हाला चुंबकाच्या मदतीने केलं जाणारं बल म्हणजेच काय झालं चुंबकीय बल. त्यानंतर बघा पुढचा बल बघूयात आपण विद्युत बल. विद्युत बल म्हणजे काय तुम्ही सगळ्यांनी एक्सपेरिमेंट केलेत ना सगळ्यांनी 5वी 6वीला पण केले असतील तुम्ही रोज पण बघतच असाल. तुम्ही असे कागदाचे छोटे छोटे तुकडे केले आणि कंगवा घेतला डोक्याला घासला आणि त्या चुंबक ते कागद काय होतात रे अट्रॅक्ट चिटकतात. कशामुळे चिटकतात माहिती कोणाला माहिती का तुम्हाला कागद चिटकतात काय होतं तिथं तर तिथं काय होतं तर विद्युत प्रवाह निर्माण होतो. ऋण आणि धन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ते घर्षणामुळे काय होतं त्याच्यावरती चार्ज तयार होतात आणि त्या चार्जमुळे काय होतं ते तिथले तुकडे काय होतात त्या कंगव्याला जाऊन चिटकतात. त्यालाच काय म्हणतो आपण विद्युत बल. त्यालाच काय म्हणतो आपण विद्युत बल. समजलं का तुम्हाला जसं की फुगा एखाद्या रेशमी कापडावरती तुम्ही घासा त्या फुग्यावरती काय होतात चार्जेस तयार होतात बाहेरच्या दिशेने आणि तो भिंतीला चिटकवला तर तो चिटकतो. कशामुळे तर त्या विद्युत प्रवाहामुळे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोरपिसावरती पण घर्षण केलं आणि तुम्ही जर काढलं तर तिथल्या वस्तू हलतात. कशामुळे तर तिथं पण विद्युत प्रवाह निर्माण होतो. बरं लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना विद्युत प्रवाह म्हणजे काय. त्यानंतर बघा आपला जो चौथा प्रकार आहे घर्षण बल. घर्षण नावातच आहे घर्षण होतं. घर्षण म्हणजे काय फ्रिक्शन बल. फ्रिक्शन म्हणजेच काय तर कॉन्टॅक्ट म्हणजे की पृथ्वीच्या भूपृष्ठभागात किंवा दोन वस्तूंचे एकमेकांवरती कॉन्टॅक्ट होऊन होणारा फोर्स म्हणजेच काय घर्षण फोर्स. म्हणजे आपण चालतोय म्हणजेच काय आपल्या पायाखाली आपले पाय आणि आपली जमीन ह्या दोघांमध्ये काय होतं तर घर्षण होतं. म्हणूनच आपण सहज चालू शकतो. जर आपण सपाट जमिनीवर म्हणजेच घर्षण फोर्स कमी असताना म्हणजेच पूर्ण गुळगुळीत असेल तेव्हा आपला पाय घसरतो. कशामुळे घसरतो तुम्हाला माहिती का कशामुळे घसरतो कारण त्या भागात घर्षण बल कमी असतो. तुम्हाला घर्षण बल म्हणजे काय विरोध करण्याची कपॅसिटी. म्हणजेच की तुम्ही एखादा बॉल टाकला की तो काय होतो घसरत जातो पण कुठल्या तिथं थोड्या वेळाने थांबतो. तो पुढे घसरतच जातो का घसरत नाही. का थांबतो का तर तिथं असतं घर्षण बल. त्यामुळे तो वरती काय करतो ते घर्षण बल त्या वस्तूला अपोज करतं आणि ती वस्तू तिथं थांबण्यासाठी ते बल त्याच्यावर तयार होतं. त्यालाच म्हणतो आपण घर्षण बल. तर मी तुम्हाला कॅरमचं उदाहरण दिलं. कॅरममध्ये तुम्ही काय करता टॉस ते काय करतं घर्षणाने आपले त्या पुढे जातात पण पुढे गेल्यावरती पण ते एका ठिकाणी थांबतो. त्यालाच काय म्हणतो आपण घर्षण बल. त्यानंतर पुढचा बघूयात आपण स्नायू बल. तुम्हाला माहितीच आहे स्नायू बल तुम्ही रोज बघताच किंवा रोज सतत काम करतच असता. तुमची मम्मी सतत काम लावत असते बादली उचल घरात भांडे काढ ते काढ. तुम्ही काय करता मग घरी काम करता
स्नायूंचा तुम्ही आता कपडे धुताना धुतले आणि ते पिळण्यासाठी पण लागणारा बल म्हणजेच काय झालं स्नायूंचा बल. जिथे स्नायूंचा वापर करून केले जातं, जिथे स्नायूंची गरज लागते तेव्हा काय होतं आपला स्नायू बल. त्यालाच आपण काय म्हणतो स्नायूंच्या साह्याने लावल्या जाणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो स्नायू बल. जसं की उदाहरण बघा, वस्तू उचलणे, चालणे किंवा स्नायू बल म्हणजे काय शरीरातील स्नायूंचा वापर करून लावले जाणाऱ्या बलालाच आपण काय म्हणतो स्नायू बल. इथं बघा एक मुलगा काय करतोय वजन उचलतोय म्हणजे तो त्याचे स्नायूंचा वापर करून ती वस्तू उचलतोय, त्याला काय म्हणतो तुम्ही स्नायू बल म्हणतात. आता आपण कोणते कोणते बल बघितले. पहिला प्रकार गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय पृथ्वी आपल्याकडे खेचते त्यालाच काय म्हणणार तुम्ही गुरुत्वाकर्षण बल. त्यानंतर दुसरा बघितला आपण घर्षण बल. घर्षण म्हणजे काय तर दोन पृथ्वीच्या सपाट पृष्ठभागावर घर्षण होणारा बल म्हणजेच काय घर्षण. तिसरा बघितला चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजेच काय चुंबकाचा वापर केला जातो त्यावर होतो चुंबकीय बल. त्याच्यानंतर बघितलं आपण विद्युत बल. आपण बघितलं ते कांगवा घासल्यावरती ते अट्रॅक्ट होतो त्याला काय म्हणणार तुम्ही विद्युत बल. त्याच्यानंतर बघितलं आपण यांत्रिक बल म्हणजेच काय रे यंत्राच्या साहाय्याने होणारा बल म्हणजेच काय यांत्रिक बल. आणि आता बघितलं आपण तो स्नायू बल. नावातच आहे स्नायू बल. स्नायूच्या साहाय्याने केले तयार होणारा बल म्हणजेच काय म्हणणार तुम्ही स्नायू बल. मी पुढे तुम्हाला स्नायू बलाची विविध उदाहरणे दाखवलेली आहेत. इथे बायका काय करतात कपडे धुतात. कपडे धुताना त्यांच्या स्नायूंचा वापर करून करतात. मी तुम्हाला सांगितलं होतं यंत्रामध्ये काय होतो मशीनचा वापर करून कपडे धुतात. पण इथे काय करतात त्या बायका स्नायूंचा वापर करून करतात म्हणून त्याची उदाहरणे कशात आली स्नायू. परत आपण सायकल चालवण्यासाठी पण स्नायूंचा वापर लागतो. परत हा माणूस पोते उचलून नेतोय तिथे पण त्याला स्नायूचा वापर लागतो. त्यानंतर हा कुंभार मडके बनवते त्याच्यामध्ये पण स्नायूचा वापर करतो. यासाठी आपण स्नायूंचे बल बघितले. आता काय बघितलं आपण बल म्हणजे काय. मग बलाचा फॉर्म्युलाच आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मग मास म्हणजे काय वस्तुबल आणि एक्सेलरेशन म्हणजे काय विस्थापन. म्हणजेच ह्या दोघांचा मिळून काय बनतो आपलं फोर्सचा वापर करून आपण एखादी वस्तू हलवू शकतो, ढकलू शकतो किंवा त्याचा आकार बदलू शकतो. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं मगाशी की तुम्हाला एक स्प्रिंग दिल्यानंतर ती ओढली की ती काय होती त्याची आकार बदलतो आणि तो सोडून दिली की त्याचा आकार असा होतो. म्हणजेच काय बल म्हणजे काय तर बलचे कशावरती परिणाम दिसतात तर हलवणे, उचलणे, ढकलणे किंवा वस्तूचा आकार बदलणे ह्यालाच काय म्हणतो आपण बल म्हणतो. बघा बल ही काय वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे माहितीच असेल तुम्हाला. वेक्टर म्हणजेच काय ज्याच्यामध्ये दिशा आणि मूल्य संख्या म्हणजेच काय जी अशी राशी ज्याला सांगण्यासाठी दोन्हीची गरज असते. जसे की आपण मी सांगितलं तुम्हाला की 10 न्यूटन फोर्स लाव पण कुठं लावणीच माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही लावू शकाल का. अपवर्ड डायरेक्शननी का फॉरवर्ड डायरेक्शननी हेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही लावू शकाल का व्यवस्थित बल. त्याच्यासाठी काय लागतं तुम्हाला 10 न्यूटन म्हणजेच मॅग्निट्यूड आणि त्याच्यासोबत तुम्हाला डायरेक्शन म्हणजेच अपवर्ड किंवा फॉरवर्ड या दोघांची गरज लागते. त्यालाच काय म्हणतो आपण वेक्टर क्वांटिटी. आणि फोर्स ही कशी क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं सगळ्यांना. फोर्स ही कशी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. आणि फोर्स म्हणजे काय एखादी वस्तू उचलणे, ढकलणे, हलवणे त्यालाच काय म्हणतो आपण बल असे म्हणतो. आणि बलाचे कोणते कोणते वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला गुरुत्वाकर्षण बल, घर्षण बल, विद्युत बल, यांत्रिक बल, स्नायू बल आणि चुंबकीय बल. आपण 6 बलांचे प्रकार आता बघितलेले आहेत. सगळ्यांना समजलेले आहेत. सगळ्यांना येतील लिहिता व्याख्या सगळ्यांना सांगता येतील. चला तर मग आपण त्याच्यावरून निष्कर्ष एवढाच आहे की बल म्हणजे काय तर ढकलणे किंवा ओढणे. त्यानंतर बघा बलाचे प्रकार कोणते कोणते गुरुत्वाकर्षण बल, चुंबकीय बल, विद्युत बल, घर्षण बल, स्नायू बल आणि यांत्रिक बल. टोटल 6 उदाहरणे आता आपण बघितलेलीच आहेत. आणि बल वस्तूंना परिणाम काय होते रे बलामुळे गती बदलते. म्हणजे आपण गाडीची बल लावली की गाडीची जास्त वेगाने जाते किंवा तुम्हाला दिशा लावायची. दिशा म्हणजे काय तुम्ही सरळ जात असताना दिशा बदलायला पण आपल्याला बल लावावं लागतं. परत काय स्थिरता एखाद्या वस्तूला थांबवण्यासाठी पण तुम्हाला बल लावावं लागतं. फास्ट ब्रेक लावावा लागतो की तसंच. परत आकार
किंवा कपडे पिळण्यासाठी बल लागतच ना बल, त्यासाठी आपण बलाचा वापर करत असतो. समजलं सगळ्यांना बल म्हणजे काय आणि बलाचे प्रकार. बल म्हणजे वेगळं काही नाही, आपल्या दररोजच्या जीवनात आपण सतत बलाचा वापर करत असतो. बलाशिवाय आपण कुठलीच वस्तू